फार्मसिस्ट बंधूंनो, तुम्हा सर्वांचं मी नितेश सूर्यवंशी स्वागत करतोय आपल्या या प्लॅटफॉर्मवरती मेडिकल शॉपमध्ये. ठीक आहे, आता सध्या FDA सगळीकडे जोरदार कार्यवाही चालू आहे. तर मेडिकल शॉपमध्ये 10 मोठ्या चुका कोणत्या आहेत ज्या आपल्याला टाळायच्या आहेत, जेणेकरून FDA कारवाई आपल्यावरती होणार नाही आहे. तर मेन 10 चुका मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते आपल्याला व्यवस्थित ठेवायचे. ते जर आपण व्यवस्थित केलं तर FDA कारवाई टळू शकते. ठीक आहे, तर त्या कोणत्या 10 चुका आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघूया. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला काय करायचे, सबस्क्राईब करून घ्यायचे. बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, फार्मासिस्ट कंपल्सरी आपल्या मेडिकल शॉपमध्ये आहे. ओके, कारण की आपण फार्मासिस्ट आहोत, आपण योग्य सल्ला देतो, योग्य औषध आपण डिस्पेन्स करतो, त्यामुळे कंपल्सरी. ठीक आहे, आपल्याला योग्य सल्ला द्यायचा आहे, औषध प्रॉपर डिस्पेन्स करायचे आहे, ह्याच्यासाठी फार्मासिस्ट असणं गरजेचं आहे. ज्या लोकांनी नुसते लायसन दिलेले आहेत, अटॅच केलेले आहेत, ते काढून टाका किंवा स्वतः तिथं ॲज अ जॉब करा. ठीक आहे, स्वतःचं लायसन धोक्यात आणू नका. तर प्रॉपर आपल्याला फार्मासिस्ट त्या ठिकाणी कंपल्सरी, पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फार्मासिस्ट आपल्याला असणं गरजेचं आहे. ठीक आहे. नंबर 2, बघा, आपल्याला कायदेशीररित्या किंवा लिगल वॉर्निंग्स अशा आहेत किंवा कायदेशीरदृष्ट्या असं आहे आपल्याला की शेड्यूल H आणि H1, ओके, किंवा कोणतीही शेड्यूल औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री करायची नाही. ज्याच्यावरती शेड्यूल मेन्शन केलेलं आहे, डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन पाहिजे कंपल्सरी. ठीक आहे, ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या व्हिडिओत सांगितलेलं आहे, प्रिस्क्रिप्शनशिवाय आपल्याला द्यायचं नाही. कोणतेही डॉक्टर असो, BMS असो, MBBS असो, लोकांना सांगा की प्रिस्क्रिप्शन आणा तुम्ही. ठीक आहे, रिसेंट प्रिस्क्रिप्शन असेल तर वेल अँड गुड, त्या प्रिस्क्रिप्शनवर द्या नियमानं. त्या प्रत्येक प्रिस्क्रिप्शनवर तुम्ही सप्लाय स्टॅम्प मारला पाहिजे. पण शेड्यूल H1च्या बाबतीत तुम्ही ते करा आणि त्याची फोटोकॉपी आपल्याला ठेवायची. तर लक्षात घ्या, प्रिस्क्रिप्शनशिवाय आपल्याला विकायचे नाही आहेत कोणतेही शेड्यूल ड्रग. ठीक आहे, प्रिस्क्रिप्शन त्याचं मेंटेन करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, जे शेड्यूल H1 आहेत, ठीक आहे, जे शेड्यूल H1 आहेत आणि जे नार्कोटिक्स आहेत, यांचं रेकॉर्ड ठेवायचे. मी ह्याच्या आधी सांगितलं होतं, आपल्याला प्रिस्क्रिप्शनची कॉपी ठेवायची, त्याच्यावर सप्लाईड आपला स्टॅम्प असला पाहिजे. ठीक आहे, तर प्रिस्क्रिप्शनची कॉपी ठेवायची, सप्लाईड स्टॅम्प असला पाहिजे, त्याची फोटोकॉपी मेंटेन करायची. नार्कोटिक्स असेल शेड्यूल H1ची पण मेंटेन करा. ठीक आहे, ती सगळी मेंटेन करायची आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे, एक्सपायर्ड मेडिसिनचं रॅक आपलं स्वतंत्र पाहिजे आणि तिथं मेन्शन पाहिजे नॉट फॉर सेल. एक्सपायर मेडिसिनचा कप्पा मेडिकलमध्ये एक स्वतंत्र कप्पा, त्याच्यावर मार्किंग करा, एक्सपायर मेडिसिन रॅक, आणि नॉट फॉर सेल असं सुद्धा तुम्ही तिथं मेन्शन करू शकता. ठीक आहे, असं तुम्ही मेन्शन करा कंपल्सरी, ते सेपरेट असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एक्सपायर मेडिसिन जे आहेत त्या आपल्या मेन स्टॉकपासून, ठीक आहे, जे आपला डेलीचं स्टॉक आहे, आपण एक्सपायरी चेक करतो, कम्प्युटर सिस्टीम असेल तर लगेच कळलं आपल्याला कोणत्या नियर एक्सपायरी आहे, त्या बाजूला काढायच्या. आणि नियर एक्सपायरी तुम्ही बाजूला काढून त्या, तुम्हाला जर 3 महिने आधी असतील तर सेल आउट करू शकता, समजा थोडंसं वेळ असेल तर. बाकी जे एक्सपायरी आहेत त्या सेपरेट करून एक्सपायरी रॅकमध्ये ठेवायच्या आहेत. ठीक आहे, त्या स्वतंत्र करून काय करायच्या आहेत, एक्सपायरी रॅकमध्ये त्या ठेवायच्या आहेत. ठीक आहे, पुढची महत्त्वाची गोष्ट बघा, टेम्परेचर. आपले जे काही रेफ्रिजरेटर आहे तिथं टेम्परेचर आपल्याला जे व्हॅक्सिन असेल किंवा इन्सुलिन असेल, जे टेम्परेचर मेंटेन करायला सांगितले, तर प्रॉपर वर्किंग कंडिशनमध्ये आपलं फ्रीज असणं गरजेचं आहे. आणि जे काही व्हॅक्सिन, इन्सुलिन किंवा ज्या टेम्परेचर कंडिशनच्या गोष्टी आहेत त्या सर्व काही रेफ्रिजरेटरमध्ये असल्या पाहिजेत. ठीक आहे, ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे. पुढं बघा, विदाऊट बिल आपल्याला काही करायचं नाही आहे, पेशंटला बिल द्यायचं आहे. ठीक आहे, ज्या बिलावरती पेशंटचं नाव, डॉक्टरचं नाव, डॉक्टरचं रजिस्ट्रेशन नंबर, डेट, तारीख, बॅच नंबर, मेडिसिनचं नाव, अमाऊंट, काय जे असेल, जे मेन गोष्टी सगळ्या बिलावर मेन्शन असल्या पाहिजेत. विदाऊट बिल आपल्याला कोणतंही डिलिंग करायचं नाही आहे. ठीक आहे, पण होतं काय, विदाऊट बिल दिलं जातं. ठीक आहे, विदाऊट बिल दिलं जातं, पण तुमच्याकडे रेकॉर्ड असणं गरजेचं आहे. तुम्ही विदाऊट बिल दिलं आणि तुमच्याकडे जर ते रेकॉर्ड नसेल, एखाद्या पेशंट मला बिलची गरज नाही आहे, पण तरीही तुम्ही त्याच्या 2 कॉपी करा, एक तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस पेशंट मागत नाहीत किंवा घेत नाहीत, निघून जातात, तरी त्याची प्रिंट मारा आणि आपल्याकडं कॉपी असणं गरजेची आहे, त्याने जरी नाही घेतलं तरी. ठीक आहे, त्याच्यानंतर शेड्यूल X जे आहेत, नार्कोटिक्स जे म्हणतो आपण, शेड्यूल X जे आहेत, हे लॉकरमध्ये आपल्याला ठेवायचे. ठीक आहे, सेपरेट लॉकर, त्याला चाबी वगैरे असेल तर लॉकमध्ये ठेवायचे. ज्यांच्याकडे असतील त्यांच्याकडं सेफ असले पाहिजे. ठीक आहे, लॉकरमध्ये आपल्याला काय करायचे, केप्ट करायचे आहेत मेडिकलमध्ये, स्वतंत्र तिथं सेपरेट असं कस्टडीमध्ये फार्मसिस्टच असले पाहिजेत. त्याच्यानंतर आहे जनावरांची औषधं. जर तुमच्या मेडिकल शॉपमध्ये जनावरांची औषधं असतील तर
तुम्हाला काय करायचं, ती स्वतंत्र ठेवायची वेगळी ह्युमन ह्याच्यापासून. तिथं वाटलं तर मेन्शन करू शकता नॉट फॉर ह्युमन यूज. ठीक आहे, असं मेन्शन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आणि जे काही जनावरांच्या औषधांचं जे बिल आपण देणार आहोत, ओके, समोरचा जो मालक असणार, तर जनावरांचा जो मालक आहे त्या मालकाच्या नावानं काय करायचं आहे, जनावरांच्या औषधाचं बिल जे ते मालकाच्या नावानं काय करायचं, ते बिल द्यायचं आहे. तर हे सेपरेट ठेवणं गरजेचं आहे, बाकीच्या आपल्या मेडिसिनपासून स्वतंत्र ठेवायचे जर तुमच्याकडे असेल तर. परवाना जर तुमचा समाप्त, बऱ्याच वेळेस 5 वर्ष झालेले असतात, लायसन समाप्त झालेलं असतं आणि रिन्यू त्या ठिकाणी केलेलं नसतं, अशा वेळेस विक्री किंवा खरेदी करू नका. प्रॉपर तुम्ही लायसन पहिले रिन्यू करून घ्या, रिन्यू करून विक्री आणि खरेदी तुमची करा. ठीक आहे, तर म्हणजे ह्याचा अर्थ विना परवाना तुम्ही केला असं होईल. त्याच्यामुळे कोणाचा परवाना समाप्त झाला असेल तर ते रिन्यू करून खरेदी आणि विक्री करणं गरजेची आहे. ठीक आहे, तर अशा ह्या 10 गोष्टी आहेत ज्या आपल्याला प्रॉपर मेंटेन करायच्या आहेत, जेणेकरून FDची कारवाई टाळली पाहिजे. ठीक आहे, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, आपल्या मित्रांना, फार्मासिस्ट मित्रांना. थँक्यू सो मच.